नमस्कार, द मम्माज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे चिकन खिमा बिर्याणी। आपण चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी तर बघितली असणारच आहे, पण आता मी आज एक वेगळी अशी चिकन खिमा बिर्याणी करणार आहे। बिर्याणीसाठी लागणारी काही तयारी आपण जर आधीच करून ठेवली ना तर आपल्याला वेळ जात नाही। म्हणजे असा तळलेला कांदा आहे, पाटण आहे, ते आदल्या दिवशी केलं की आपल्याला वेळ वाया जात नाही। आता इथे मी दही घातलेला आहे, लाल तिखट घातलेला आहे, हळद आहे, गरम मसाला घातलेला आहे, थोडी काळी मिरी पावडर घातलेली आहे, धणे पावडर घातलेली आहे, आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, पुदिन्याची पानं घालायची आहेत, थोडी त्यात तेल घालून घ्यायचं आहे आणि तळलेला कांदा हा मी आदल्या दिवशीच करून ठेवला होता। आता बघा हे सगळं छान असं एकजीव करून मिक्स करून एक 4 ते 5 तास मॅरिनेट करून ठेवायचं आहे। समजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायचं असेल तर आदल्या दिवशी जरी करून ठेवलं, संध्याकाळी करायचं असेल तर दुपारी जरी करून ठेवलं तरी चालतं आणि आपलं काम लवकर होतं। तर आता आपण बघूया आपलं छान मॅरिनेशन झालेलं आहे। आता ह्यातले आपण चिकनचे पीस वेगळे काढून घ्यायचे आहेत आणि ते वेगळे फ्राय करायचे आहेत। आणि हा जो खिमा आहे मॅरिनेट केलेला तो आपण कुकरला शिजवून घेणार आहोत। तर इथे मी कुकर घेतलेला आहे। आता त्यामध्ये तेल घालून घेणार आहे। तेल बेतानीच घालायचं आहे कारण की आपण दही घातलेलं आहे मॅरिनेट करताना, तर त्याचंही तेल सुटेल। आता त्याच्यामध्ये फोडणीला मी कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरलेला, तो त्याच्यात हळद घालायची, थोडी लाल तिखट घालायचं आहे, गरम मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ते थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता आपण जो मॅरिनेट करून ठेवलेला खिमा होता तो ह्यात घालून घ्यायचा आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यात गरम पाणी घालायचं आहे। नेहमी नॉनव्हेज शिजवताना गरम पाण्याचाच वापर करायचा। व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ आधी पण आपण घातलं होतं मॅरिनेट करताना। आता गरम पाणी घालून घ्यायचं आहे। आता ह्यात मी सुहानाचा चिकन बिर्याणी मिक्स मसाला घालणार आहे, त्याने खूपच छान चव येते। तो मसाला घालून घेतला की त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झालं की आता आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि आपल्याला फक्त 2 ते 3च शिट्या ह्याच्या करून घ्यायच्या आहेत। आता जोवर खिमा शिजतोय तोवर आपण जे चिकन लेग पीस बाजूला काढून ठेवले होते ते आपण आता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथे आता मी चिकन लेग पीस फ्राय करायला घेतलेले आहेत। सगळे व्यवस्थित रचवून घेतले की एक 10 मिनटं म्हणजे व्यवस्थित शिजेपर्यंत त्याला आपण झाकण मारून ठेवायचं आहे। आता आपली 10 ते 12 मिनटं झाली। तुम्ही बघू शकता की चिकन लेग पीस छान शिजलेले आहेत, पण ह्यात जे पाणी आहे ते आता आपण पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ते पाणी बाजूला काढून बिर्याणी करताना यूज करू शकतात। लेग पीस पण तयार झालेले आहेत। तर आता आपण बिर्याणी राईसची तयारी करायला घेऊया। तर इथे मी आता भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्यात 2 ते 3 चमचे मी मीठ घातलेलं आहे। मीठ थोडं अधिकच घालायचं आहे कारण की ते असंही आपल्याला त्यातलं पाणी काढताना ते निघून जाणार आहे। आणि त्यात नेहमीप्रमाणे सगळे खडे मसाले घेतलेले आहेत। शहाजिरं, तेजपत्ता, दालचिनी, दगडफूल, काळी वेलची, हिरवी वेलची, थोडं तेल घातलेलं आहे, अर्धा लिंबू पिळलेला आहे जेणेकरून राईस एकदम छान स्वच्छ सफेद असा दिसायला। आता पाणी छान गरम झालेलं आहे तर त्यामध्ये मी धुतलेला बासमती राईस घालत आहे। हा राईस मी अगदी वेळेवर भिजवून आणि त्यात घातलेला आहे। तो अर्धा तास आधी जसं भिजवायचा असतो तसा भिजवलेला नाही आहे आणि त्याला छान आता उकळी येऊ द्यायची आहे आणि अगदी 80% आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे। राहिलेला 20% आपण जेव्हा बिर्याणी दमला ठेवू तेव्हा तो व्यवस्थित त्याच्यामध्ये शिजणार आहे। अशा प्रकारे आता आपण हा राईस बाजूला काढून घ्यायचा आहे। इथे बघू शकतात की आपला खिमा पण छान असा शिजलेला आहे, बघा व्यवस्थित झालेला आहे। आता आपण बिर्याणी सेट करायला घेऊया। व्यवस्थित झाले ना। आता बिर्याणी सेट करण्यासाठी इथे मी भांड्यामध्ये खाली बटाट्याच्या चकत्या ठेवत आहे। बटाट्याच्या चकत्या ठेवल्याने काय होतं तर खाली बुडाला ते जळत नाही। आता आपण खिमा टाकून घ्यायचा आहे, व्यवस्थित सगळीकडनं पसरवून घ्यायचं आहे। आता त्यावरती घालायचा आहे फ्राय केलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं आणि छान राईस पसरवून घ्यायचा आहे। आता त्यावरती घालायचे आहेत फ्राय केलेले लेग पीस, पुन्हा त्यावरती घालायचा आहे खिमा, सगळीकडनं छान पसरवून घ्यायचा आहे। पुन्हा त्याच्यावर घालायचा आहे फ्राय केलेला कांदा, तोही व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे। कोथिंबीर घालायची आहे, पुन्हा पुदिनाची पानं घालायची आहेत, राहिलेले लेग पीस त्याच्यामध्ये पुन्हा व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आणि राहिलेला सर्व राईस आहे तो आता व्यवस्थित त्याच्यावरती सगळीकडनं पसरवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला सगळा छान राईस पसरवून झालेला आहे व्यवस्थित। आता आपण त्याला गार्निश करायचं आहे। तर कशाने करायचं आहे तर मी इथे
केसरचं पाणी करून घेतलेलं आहे, म्हणजे कलर छान येईल म्हणून. तुम्ही हवे असेल ते तुमच्या आवडीचे रंग तुम्ही घालू शकता. इथे मी केसरचं पाणी घेतलेलं आहे आणि थोडासा गुलाबी रंग घातलेला आहे. त्यामुळे काय ना, दिसायला राईस खूप छान दिसतो. आणि मी ह्याच्यावरती तळलेला कांदा वरून घातलेला नाही आहे. आता सगळीकडनं त्याला आपण आतमध्ये तूप सोडायचं आहे. असं व्यवस्थित सगळीकडनं तूप सोडून झालं की त्याला आपण पुन्हा व्यवस्थित करून घ्यायचं आहे राईसला. आणि वरून एक सिल्वर फॉईल लावून त्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. छान झाकण ठेवायचं आहे. बाजूला गॅसवर मी तवा गरम करत ठेवलेला आहे. आता 15 ते 20 मिनटं त्याला मीडियम ह्याच्यावरती बिर्याणीला छान दम करून घ्यायची आहे. जोवर बिर्याणी दम होते आहे तोवरती आपण त्याला लागणारं सॅलड किंवा कोशिंबीर आहे ते करून घेऊयात. तर इथे मी काकडी, कांदा, टॅमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर असं बारीक छान चिरून घेतलेलं आहे. आणि जेव्हा खायचं असेल तेव्हा आयत्या वेळी आपण त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे मीठ, दही काही घालू शकतो. अशा प्रकारे आपलं सॅलड पण तयार होणार आहे. आता आपले 15 ते 20 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण बिर्याणी उघडून बघत आहोत. तर तुम्ही बघू शकता बिर्याणी छान स्टीम झालेली आहे. राईस पण छान फुललेला आहे, अगदी सुटसुटीत झालेला आहे. रंग पण खूप सुरेख आलेला आहे. रंगसंगती बघा किती छान दिसते आहे. सगळीकडनं अशी छान शिजलेली आहे. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. अशा प्रकारे आपली चिकन खिमा बिर्याणी खाण्यासाठी रेडी आहे. तर मग वाट कसली बघतात? अशा छान छान रेसिपीसाठी द ममाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.